बाबाजी नमस्कार करते. माझ्या पाया कशाला पडतीस तू? निघून जा इथून. वायऱ्या तिला कशाला बोलवली इथं? बाबाजी तुम्ही सांग. हाकलून दे ना तुला बी इथून. हाकलून देन. अगोदर हिला इथून जायला सांग, नाही तर तुला हाकलून देन. बाबाजी क्षमा असावी बाबाजी, पण माझं काय चुकलं? अनावधानानं माझ्याकडनं काही चूक झाली का बाबाजी? असला थोबाडावर बोळेपणा नको दावू. सोबत नाही तुला. हे असले दुतोंडी भक्त नको आहेत आम्हाला बाहेरू. आमच्या नजरेसमोर पण नको आहेत. आमच्या तोंडून शाप निघण्याच्या अगोदर हिला इथून बाहेर काढ. या बाईला बाहेर काढ. बाबाजी बाबाजी क्षमा क्षमा बाबाजी. काय झालं काय बाबाजी? माझी चूक काय झाली ते तरी सांगा बाबाजी. जे आमचा मान राखत नाहीत अशा माणसांची गरज नाही आम्हाला. बाबाजी नका रागू नका बाबाजी, रागू नका. ये का बसाय बस. मोठे पाताळ यंत्रे स्वार्थीन लोभी बाई असतो. समजा ठाव आहे आम्हाला, समजा. पण तसला कावान लबाडी तू आमच्या संकट करशील, असली बेईमानी जर आमच्या संकट करशील तर फट म्हणता हो त्याचं नव्हतं करून टाकीला नागोजी. पैकाड का दागदागिनं, शेती जमीन, तुझं घर समद समद जमिनीत गाडून टाकीन या नागाजी. समद मातीत मिसळून टाकीन या नागाजी. हे अशी हातात करवंटी घेऊन दारोदार भीक मागायला लावीन तुला. नाही बाबाजी क्षमा असावी बाबाजी. मी माझी चूक सुधारते ना बाबाजी. तुम्ही आज्ञा करा बाबाजी, तुम्ही आज्ञा करा. अजून त्या उद्दाम सखूला आमच्या पायाशी का नाही घातलंस तू? विसरलीस का? आमची गुरुदक्षिणा अपुरी आहे मनोरमे. जवळ त्या सखूची मिजास आम्ही उतरवत नाही, तिला आमची दासी बनवत नाही, तवर तुझं काम पूर्ण होत नाही मनोरमे. लक्षात ठेव. वचन दिलायस तू आम्हाला, वचन दिलायस. नाही मी विसरले नाही तुमचं वचन बाबाजी. मी कसं विसरेन तुमचं वचन बाबाजी? तुम्ही जसं सांगितलं तसं तिला सून करून माझ्या घरी आणलं मी. पण माफ करा बाबाजी, ते सखू प्रकरण फार साधं सोपं नाहीये. ती मुलगी फार हट्टी आहे, आडमुठी आहे. त्या विठ्ठलाच्या मूर्तीला त्या इटुरायाच्या मूर्तीला धरून बसली होती ना सखू दिसभर, म्हणून तू तिला घराबाहेर ठेवलीस. आणि रात्री तीच इटुरायाची मूर्ती तू इरीत टाकून दिलीस. आणि मग सखूला घेऊन आत गेलीस. समज दिसत इथं बसल्या बसल्या त्यो जिंगरोबा समज धावतो मला.